महाराज आपल्याला एक वृद्ध शेतकरी भेटायला आलाय. धन्यवाद महाराज. त्याला आदराने त्याला आदराने आत घेऊन या. त्याला आदराने आत घेऊन या. आपल्या स्वराज्यात कोणीही अन्यायाने पीडित राहता कामा नये. महाराज जाऊन या महाराज. माझ्यावर मोठा अन्याय झाला आहे. बाबा शांत व्हा. स्वराज्यात घाबरू नका. सांगा काय घडले. महाराज तुमच्या एका सुभेदाराच्या घोडस्वारांनी माझ्या शेतातून घोडे नेले. उगाच पीक तुडवलं गेलं. म्हणून त्यांना अडवायला गेलो तर मला धक्के मारले. आता वर्षभर मी माझ्या मुलाबाळांना काय खाऊ घालणार. माझ्या स्वराज्यात लोकांच्या भाजीच्या दुकाने आपल्या कामाने अशी आमची आज्ञा आहे. मला एक धाडस म्हणायचं त्या सुभेदाराला आणि त्या सैनिकांना आताच्या आता उधार करा. महाराज शाश्वती आज्ञा. त्या सैनिकांना आताच्या आता महाराजांच्या समोर हजर करा. क्षमा महाराज क्षमा. तुम्ही जी केलं तो गुन्हा आहे. हे स्वराज्य कोणासाठी रयतेसाठी. जर रयत सुखी नसेल तर पुन्हा घरात काय उपयोग. क्षमा करा महाराज आमच्याकडून चूक झाली. क्षमा ही वेळ देव. प्रतापराव हे शेतकऱ्याच्या पिकाचं जेवढे नुकसान झाले त्यापेक्षा दुप्पट भरपाई सरकारी खजिन्यातून आत्ताच्या आत्ताला आणि या सैनिकांना शिष्य म्हणून हे शेतकऱ्याच्या बांधावर श्रमदान करायला शेतकरी यांना महाराज शाश्वती आज्ञा. धन्यवाद महाराज. तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे वाली आहात. लक्षात ठेवा स्वराज्य जमीन जिंकण्यासाठी नाही तर लोकांची ध्वनी जिंकण्यासाठी आहे. इथल्या गरिबांचा आणि कष्टकऱ्यांचा सन्मान म्हणजे स्वराज्याचा पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.